नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 3 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक क्रीडा पत्रकार दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 2 जुलै। स्पष्टीकरण: दरवर्षी 2 जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा केला जातो। हा दिवस क्रीडा पत्रकारांच्या अथक प्रयत्नांचा आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यामधील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे। प्रश्न 2, अलीकडेच कोणत्या देशाने आपले दुसरे सर्वात मोठे आणि व्यस्त मोंगला बंदर भारताकडून काढून चीनला दिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बांगलादेश। स्पष्टीकरण: बांगलादेशने आपल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या मोंगला बंदराशी संबंधित आर्थिक क्षेत्राचा विकास आणि आधुनिकीकरण करण्याचे काम भारताकडून काढून चीनकडे सोपवले आहे। हा निर्णय बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या चीन दौऱ्यादरम्यान झालेल्या द्विपक्षीय करारांतर्गत घेण्यात आला आहे। चटगावनंतर हे बांगलादेशचे दुसरे सर्वात मोठे आणि व्यस्त बंदर आहे, जे भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। बांगलादेश देशाची माहिती: राजधानी ढाका, चलन बांगलादेशी टका, पंतप्रधान तारिक रहमान। आता पाहू बांगलादेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। तमीम इक्बाल यांची बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश जगातील 33वा देश ठरला आहे। दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। बांगलादेशने सॅफ 18 वर्षांखालील चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले आहे। मार्च 26 रोजी बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। संयुक्त राष्ट्र जल परिषदेत सहभागी होणारा बांगलादेश हा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आहे। बांगलादेशच्या प्रसिद्ध लोकगायिका फरीदा परवीन यांचे निधन झाले आहे। भारताने जमीन आणि सागरी बंदरांच्या माध्यमातून बांगलादेशमधून होणाऱ्या तागायातीवर बंदी घातली आहे। प्रश्न 3, अलीकडेच कोणाची भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, संदीप जैन। स्पष्टीकरण: लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे। त्यांनी 1 जुलै 2026 रोजी हा पदभार स्वीकारला। लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे लष्करप्रमुख बनल्यानंतर रिक्त झालेल्या पदांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बंगाल क्रिकेट असोसिएशनने अशोक दिंडा यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षी विजन 2028 कार्यक्रमाचे प्रमुख आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे। मेटा प्लॅटफॉर्म्सच्या अंतर्गत व्हॉट्सॲपचे जागतिक प्रमुख म्हणून कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे। इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ द सी मध्ये बिमल एन पटेल यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष राहुल वत्स बनले आहेत। FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत। प्रश्न 4, अलीकडेच 1 जुलै 2026 रोजी भारतीय स्टेट बँकेचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 71वा। स्पष्टीकरण: 1 जुलै 2026 रोजी भारतीय स्टेट बँकेचा 71वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे। देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून तिच्या स्थापनेच्या 1 जुलै 1955 च्या स्मरणार्थ हा दिवस बँक दिन म्हणून साजरा केला जातो। 1 जुलै 1955 रोजी इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करून भारतीय स्टेट बँक म्हणून तिची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न 5, अलीकडेच 29वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, जयपूर। स्पष्टीकरण: 29वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद जयपूर येथे सुरू झाली आहे। 2 दिवसीय ही परिषद राजस्थान इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित केली जात आहे। प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राजस्थान सरकारने संयुक्तपणे याचे आयोजन केले आहे। प्रश्न 6, अलीकडेच संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या SDG निर्देशांक 2026 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. 94. स्पष्टीकरण. अलीकडेच संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या SDG निर्देशांक 2026 संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास ध्येय निर्देशांकमध्ये भारताला 94वे स्थान मिळाले आहे. यावर्षी भारताने उत्तम प्रगती करत 167 देशांच्या यादीत 94वे स्थान पटकावले आहे, जे आतापर्यंतचे त्याचे सर्वोच्च मानांकन आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये भारत या यादीत 99व्या स्थानावर होता. प्रश्न 7. अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केलेल्या अहवालानुसार 2026 मध्ये सर्वात जास्त परकीय चलन साठा असलेला देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. चीन. स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार चीन 3.41 ट्रिलियन अंदाजे 3410.5 अब्ज डॉलर्स परकीय चलन साठ्यासह जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अव्वल 5 देश: पहिला चीन, दुसरा जपान, तिसरा स्वित्झर्लंड, चौथा तैवान, पाचवा भारत हे आहेत. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिनबी. राष्ट्रपती शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. चीनच्या लाइनशाईनला जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. आशियातील AI स्टार्टअप क्लस्टरमध्ये बीजिंगला प्रथम स्थान मिळाले आहे. चीनने नियमन करणाऱ्या जगातील पहिल्या व्यावसायिक चिपला मंजुरी दिली आहे. भारत-चीन सीमा प्रकरणांवर सल्लामसलत आणि समन्वयासाठीच्या कार्यकारी यंत्रणेची 35वी बैठक बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या 2026च्या अहवालानुसार चीन जगातील 44% दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा साठा नियंत्रित करतो. चीनच्या डॉक्टरांनी 3000 किलोमीटर अंतरावरून हैदराबादमधील एका रुग्णावर यशस्वी रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया केली आहे. प्रश्न 8. अलीकडेच पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अर्थात SPGच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अमित कुमार. स्पष्टीकरण. केंद्र सरकारने बिहार केडरचे 1994च्या बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी अमित कुमार यांची SPGच्या नवीन संचालकपदी नियुक्ती केली आहे. सध्या त्यांची SPGमध्ये विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जेणेकरून ते सुरक्षा व्यवस्थेचे कामकाज समजून घेऊ शकतील. ते सध्याचे संचालक आलोक शर्मा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अधिकृतपणे SPG प्रमुखपदाचा पदभार स्वीकारतील. प्रश्न 9. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने डेजी रोव्हर GNSS विशेष भू-मापन मोहीम सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. उत्तर प्रदेश. टिप: उत्तर प्रदेश सरकारने ही मोहीम सुरू केली आहे. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेशातील 11 शाळा स्वच्छ आणि हरित विद्यालय मानांकनाच्या राष्ट्रीय यादीत समाविष्ट झाल्या आहेत. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि प्रोत्साहन देणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील सुरहाताल म्हणजेच जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय फ्रूट होरायझन 2026 या कृषी कार्यक्रमाचे आयोजन लखनौ येथे करण्यात आले होते. प्रश्न 10. अलीकडेच 3 वर्षांच्या कालावधीसाठी HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. राजीव कुमार. स्पष्टीकरण. माजी वित्त सचिव आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली असून ती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीच्या अधीन आहे. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. ICICI बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी भारतीयांसाठी अमेरिकन डॉलर डेबिट कार्ड लॉन्च केले आहे. IDFC फर्स्ट बँकेने सिक्युअर्ड बिझनेस क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. बँक ऑफ बडोदाने जिओ फोन उपकरणाच्या माध्यमातून फीचर फोन बँकिंग सेवा सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदाने बॉब संवाद हे बहुभाषिक AI प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार विनय टोनसे यांनी स्वीकारला आहे. येस बँक S&P ग्लोबल CSA रेटिंगमध्ये अव्वल स्थानी राहिली आहे.
महिला स्वयंसहायता गट सदस्यांसाठी भारतातील पहिले UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट बँक ऑफ बडोदाने लॉन्च केले आहे. प्रश्न 11. अलीकडेच भारतीय UPI प्रणालीचा स्वीकार करणारा 10वा देश कोणता ठरला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ग्रीस. स्पष्टीकरण. ग्रीस हा अलीकडेच भारतीय UPI अधिकृतपणे स्वीकारणारा 10वा देश बनला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अथेन्स दौऱ्यादरम्यान या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ही भागीदारी NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि ग्रीसच्या युरोबँक यांच्यात लागू करण्यात आली आहे. UPI स्वीकारणारे इतर 9 देश सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, मॉरिशस, भूतान, नेपाळ, श्रीलंका, कतार, कंबोडिया. ग्रीस देशाची माहिती. राजधानी अथेन्स. चलन युरो. पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस. प्रश्न 12. अलीकडेच देशातील पहिला ऑफशोर अपतटीय किंवा समुद्रकिनाऱ्यावरील विमानतळ कोठे बांधला जाणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पालघर. स्पष्टीकरण. देशातील पहिला ऑफशोर समुद्रातील कृत्रिम जमिनीवरील विमानतळ महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील कोरे समुद्रकिनाऱ्याजवळ अरबी समुद्रात बांधला जाणार आहे. हा मुंबई महानगर क्षेत्रातील तिसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, जो मुख्य भूमीपासून दूर समुद्रात कृत्रिम जमीन किंवा प्लॅटफॉर्मवर तयार केला जाईल. हा विमानतळ प्रस्तावित वाढवण बंदर आणि उत्तान विरार सागरी सेतूशी जोडला जाईल. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज कोण ठरली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, दीप्ती शर्मा. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. पंतप्रधान मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला आहे. उल्हास उपक्रमांतर्गत उत्तराखंड हे भारतातील 6वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. नॉर्वेमधील प्राथमिक शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घातली जात आहे. भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकात स्थापित करण्यात आली आहे. महिलांसाठी प्रियदर्शनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. मेटा प्लॅटफॉर्म्सच्या अंतर्गत व्हॉट्सॲपचे जागतिक प्रमुख म्हणून कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तेलंगणामध्ये एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. खीर भवानी जत्रेचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले होते. ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर जगन्नाथ मंदिर ठरले आहे. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालयमध्ये करण्यात आले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच भारताचे 97वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.